मेरा बाबा वैसा नहीं है, वो सबसे अलग है असं म्हणणाऱ्या आणि डोळ्यांवर अंधभक्तीची पट्टी बांधलेल्या लोकांची संख्या वाढत चालली आहे. भक्तीच्या नावाखाली फसवणारे भोंदू बाबा आणि त्यांना बळी पडणारे असंख्य लोक आपल्या आजूबाजूलाच आहेत. राम रहीम असेल, आसाराम बापू असेल किंवा काल परवाचाच कॅप्टन अशोक खरात यांची प्रकरणं समोर असून सुद्धा भोंदूगिरीला लोक बळी पडतातच. काही बाबा तर एक फूक मारून कॅन्सर सारखा गंभीर आजार बरा करतात. एवढंच नाही तर संतान प्राप्तीसाठी सुद्धा हे भोंदू बाबा खूप कामी येतात. असं मी नाही तर भोंदू बाबाची सेवा करणारे त्यांचेच अंधभक्तांचं म्हणणं आहे. कॅप्टन खरातचे प्रकरण ताजे असतानाच तसेच एक नवे प्रकरण पुण्यातून समोर आले आहे. तरुणीचा मानसिक छळ असो किंवा तिचं करण्यात आलेलं लैंगिक शोषण, हा बाबा एवढ्यावरच थांबला नाही तर त्यानं स्वतःची लघवी तिला पाजली. अनेकदा तिला विजेचे शॉक सुद्धा देण्यात आले, तिला धमकावण्यात आलं. एवढं सगळं झाल्यानंतर अखेर पीडित महिलेनं धाडस दाखवत पोलिसांत धाव घेतली आणि या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश केला. पुण्यातल्या या नव्या भोंदू बाबाचं प्रकरण काय, लोकांना हा बाबा बळी कसा पाडायचा, महिलांना कसा फसवायचा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या प्रकरणाचा उलगडा, हे सगळं सविस्तरपणे आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी अक्षता, आपण पाहताय मुंबई आउटलुक. मला जगातलं सगळं माहिती आहे. तुम्ही माझ्या समोर येऊन तुमच्या चुकांची कबुली दिली पाहिजे असं सांगून हा भोंदू बाबा राधा मोहन मिश्रा लोकांना प्रभावित करत असे. या कबुलीचा वापर करून नंतर लोकांना मानसिक गुलाम बनवलं जात होतं. त्यांना त्यांच्या कुटुंबापासून वेगळं करून त्यांचं शोषण सुद्धा केलं जात असे. ईश्वराचा अवतार असल्याचं भासवून राधा मोहन मिश्रानं एका 26 वर्षीय उच्च शिक्षित तरुणीवर अनेक वर्ष लैंगिक अत्याचार केले. राधा मोहन मिश्रा या नराधमानं त्याचा साथीदार असलेल्या स्वामी कंवल नयन यांनी 2001 ते 2026 दरम्यानच्या कालावधीत पीडित तरुणीच्या कुटुंबाला फसवलं. पीडित तरुणी उच्च शिक्षित असून पुण्यातील एका खासगी कंपनीत ती नोकरी करते. तिचे वडील पेशाने डॉक्टर आहेत. हे सर्व मूळचे हरियाणाचे रहिवासी. स्वामी कंवल नयन याच्या आश्रमात एकदा तरुणीचे वडील गेले होते. याच कंवलच्या माध्यमातून तरुणीच्या कुटुंबियांचा भोंदू राधा मोहन मिश्रा याच्या सोबत परिचय करण्यात आला. त्यावेळी मिश्राचा आश्रम पंचकुला इथं होता. त्याचे नाव गुरुदेव साधना धाम ट्रस्ट असे होते. पुढे तरुणीचे कुटुंबीय भोंदूच्या जाळ्यात अडकले. महाराज दिव्य पुरुष असल्याचं त्यांना सांगण्यात आलं होतं. साक्षात परमेश्वराचा अवतार ते आहेत. ते सहज कोणाला भेटत सुद्धा नाहीत. त्यांना वाटलं तरच ते दर्शन देतात. भोंदू बाबाविषयी खोटं सांगत भाविकांची अनेक वर्ष फसवणूक केली जात होती. भोंदू बाबानं पीडित तरुणीला नवऱ्यापासून विभक्त होण्यास भाग पाडलं. तिची मालमत्ता आपल्या नावावर लिहून घेतली. तिला आपले मूत्र पिण्यास भाग पाडून विजेचे शॉक सुद्धा दिले. एवढंच नाही तर तरुणीच्या कुटुंबियांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तिला त्यांच्या नजरेतच खोटं ठरवण्यात आलं. आश्रमात 25 ते 30 लोक काम करत होते आणि प्रत्येकावर सीसीटीव्ही कॅमेराद्वारे कडक पाळत ठेवण्यात आली होती. या छळाला कंटाळून अखेर पीडितेनं आश्रमातील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला आणि तिथून पळ काढून थेट पोलीस स्टेशन गाठलं आणि या प्रकरणाचा उलगडा झाला. पुण्याच्या अप्पर पोलीस आयुक्त असलेल्या तेजस्विनी सातपुते यांनी पत्रकार परिषद घेत या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली आहे. स्वतःला देव आणि देवी शक्ती असलेला सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या हायटेक स्वयंघोषित आध्यात्मिक बाबांसह 8 जणांना पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडितेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी तातडीनं मॉडर्न गुरुकुलवर छापा टाकला. या आश्रमात कन्फेक्शन म्हणजेच पाप कबुली घेण्याच्या नावाखाली भाविकांवर मानसिक आणि शारीरिक नियंत्रण ठेवले जात होते. पोलिसांनी केलेल्या कारवाईत मोठा डिजिटल आणि संशयास्पद मुद्देमाल जप्त केला गेलाय. 8 लॅपटॉप आणि 11 मोबाईल फोन, 19 हार्ड डिस्क आणि 23 पेनड्राईव्ह, 29 कॅसेट्स, 10 जिवंत कारतूस आणि मोठ्या प्रमाणात आक्षेपार्ह औषधी पोलिसांनी जप्त केले आहे. याशिवाय आश्रमातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने देखील पोलिसांनी जप्त केले. आता या प्रकरणात पुढे काय होतं यावर सगळ्यांचंच लक्ष आहे.